असं काय या आयुक्तांनी केलं गेल्या 3 वर्षात की त्यांच्या बदलीला ही सगळी मंडळी विरोध करते आहे. जी श्रीकांत यांच्यासाठी म्हणून ही सगळी यंत्रणा सक्रिय झालेली आहे आणि त्यांना जरी अपयश आलेलं असलं तरी या आपले जे काही लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत त्यांचं पितळ सगळं या त्यांच्या या हालचालींमुळे त्यांच्या या प्रयत्नांमुळे उघडं पडलेलं आहे. हा पूर्ण एक छत्री कारभार या महापालिकेवर आणि स्मार्ट सिटी प्रकल्पावरती जी श्रीकांत यांचा होता त्यांच्यावरती सत्ताधारी आमदार प्रशांत बंब गंगापूरचे आमदार यांनी अनेक आरोप केलेले आहेत. म्हणजे अगदी 12-12 लाख रुपयाचं साहित्य यांनी स्वतःच्या बंगल्यासाठी म्हणून खरेदी केलं अशा पद्धतीचे ते आरोप आहेत. या महानगरपालिकेमध्ये आर्थिक पारदर्शकता नाही आहे, अनेक घोटाळे झाले आहेत. हे आरोप त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये केले. शासनाने यांच्यावर झालेले सगळे आरोप जे आहेत ते केराच्या टोपलीत का टाकले असावे. मंत्र्यांच्या ते अगदी आवडते होते, जवळचे होते, घनिष्ठ होते आणि म्हणूनच मंत्र्यांनी जाहीरपणे हे सांगून टाकलं होतं की आम्ही यांची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. गेल्या 3 वर्षांपासून आपण बघतो आहोत की म्हणजे महापालिकेमध्ये पूर्ण प्रशासक राज होतं. या सगळ्या विकासाचा वेग जो आहे तो अत्यंत संथ आहे. अनेक असे प्रकल्प आहेत जे अपूर्ण आहेत. सफारी पार्क जो आहे पडेगाव परिसरातला तो देखील अर्धवट आहे. सिडकोमधलं जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह जे आहे त्याचं पण काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. जिथे नागरिकांना गरज आहे अशा ठिकाणी बसेस धावताना दिसतच नाही आहेत. म्हणजे त्याचे मार्ग कोणी ठरवले, त्याचा काही अभ्यास झाला आहे की नाही. काही समांतर जलवाहिनी आहे या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या पाण्याची लोक चातकासारखी वाट बघतायत. गेल्या 20 वर्षापासून हा सगळा राजकीय खेळ चालू आहे शहरातल्या नागरिकांशी. तर हा सगळा पाणी पुरवठ्याचा खेळ खंडोबा सुरूच आहे. सगळ्या आघाडींवर या महापालिकेला अपयश आलेलं असताना अशा आयुक्तांना केवळ जलवाहिनी ती जी काही नवीन योजना आहे त्याच्यासाठी आम्हाला ठेवायचं आहे. हा जो काही मंत्र्यांचा, नगरसेवकांचा, माजी महापौरांचा युक्तिवाद होता तो अत्यंत कुचकामी होता. केवळ चमकोगिरी म्हणून त्या महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी त्या सगळ्या जायकवाडीवर ते नेहमी गेलेले आहेत. तिथे संपवेल वगैरे त्याची पाहणी केलेली आहे, तिथे जलपूजन केलेलं आहे. आपण लक्षात घ्यावं इतकं सगळं असून देखील आपण परत याच मंडळींना, सत्ताधाऱ्यांना महापालिकेवरती बसवलं आहे आणि एका अधिकाऱ्याच्या बदलीसाठी ही मंडळी आता म्हणजे बदली रद्द करण्यासाठी ही मंडळी अशी सगळी धडपड करत आहे. वास्तविक आपण बघतो आहोत की आपल्या महानगरपालिकेने अनेक सक्षम असे आयुक्त बघितलेले आहेत. नमस्कार, मी धनंजय लांबे. सध्या चर्चा सुरू झाली आहे ती महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बदलीची आणि यांची बदली शासनाने जाहीर केल्यानंतर संभाजीनगरचे दोन्ही मंत्री म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे या दोघांनी पण या बदलीला विरोध दर्शवला आहे. बहुसंख्य नगरसेवक सत्तेतले आहेत त्यांनी देखील या बदलीला विरोध दर्शवला आहे. एका माजी महापौरांनी तर घोषणाच करून टाकली आहे की आपण सगळ्या नगरसेवकांना घेऊन मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि त्यांना आपण ती बदली रद्द करण्याचं साकडं घालू. या सगळ्या जी काही आटापिटा या मंडळींचा चाललेला आहे तर तो बघून लोकांना आश्चर्य वाटायला याच्यामुळे लागलं आहे कारण गेल्या 3 वर्षांपासून आपण बघतो आहोत की म्हणजे महापालिकेमध्ये पूर्ण प्रशासक राज होतं. या शहराला स्मार्ट सिटी म्हणून जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारने, राज्य सरकारने या शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी दिला होता आणि ह्या निधीचा अनेक ठिकाणी वापर झाला आणि त्याच्यातूनच आपण जो काही या शहराचा विकास बघतो आहोत तो आपल्याला दिसतो आहे. त्यातून आपण क्रांती चौकाचं सुशोभीकरण केलं, तिथे शिवसृष्टी साकारली. त्यानंतर काही रस्ते आपल्याला बघायला मिळत आहेत की जे नव्याने त्याचं परिवर्तन झालं आहे सिमेंट रोड्समध्ये. अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये देखील बऱ्यापैकी विकास झालेला आहे. परंतु आपण हे बघतो आहोत की या सगळ्या विकासाचा वेग जो आहे तो अत्यंत संथ आहे. केंद्र सरकारने ही जी काही योजना आपल्याला जाहीर केली स्मार्ट सिटीची त्या गोष्टीला पण आता 3 वर्ष उलटलेली आहेत. वेळोवेळी केंद्र सरकारने एक डेडलाईन त्या योजनांसाठी दिली होती आणि ही डेडलाईन आपल्याला कधीही पाळता आलेली नाही. अजूनही अनेक असे प्रकल्प आहेत जे अपूर्ण आहेत. थोडक्यात आपण एक जर आढावा याचा घेतला तर आपल्याला हे सांगता येतील याची उदाहरणं की सफारी पार्क जो आहे पडेगाव परिसरातला तो देखील अर्धवट आहे. सिडकोमधलं जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह जे आहे
त्याचं पण काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. आणि 111 रस्ते या स्मार्ट सिटीमध्ये विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, परंतु त्याच्यापैकी अत्यल्प रस्ते हे तयार होऊ शकलेले आहेत प्रत्यक्षामध्ये. त्यानंतर आपण बघतो की शहर बस हे एक फार मोठं आव्हान होतं या स्मार्ट सिटीमध्ये मधल्या एकूण सगळ्या इतर कामांपैकी, कारण त्याचा थेट जनतेशी संबंध येणार होता आणि जनतेला त्याच्यातून खूप मोठा असा दिलासा मिळणार होता. परंतु या स्मार्ट बसचं देखील काम अर्धवटच आहे. म्हणजे या शहरामध्ये सुरुवातीला 100 बसेस आम्ही देऊ असं जाहीर करण्यात आलं होतं, परंतु त्यापैकी 30-35 बस सुरू करून काहीतरी थातून मातून काम केल्याचं दाखवण्यात आलं. आणि अजूनही ही संख्या यापेक्षाही पुढे घटत गेली, कारण या बसेस जुन्या होत गेल्या आणि देखभाल आणि दुरुस्ती अभावी त्या बिघडत गेल्या. अनेक बसेस रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण आपण बघतो आहोत. गेल्या काही महिन्यांपासून बस इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत शहरामध्ये आणि त्या देखील अगदी जेमतेम 4 ते 5 बसेस या शहरामध्ये आपल्याला फिरताना दिसतात. या बस 100 बस या शहरात सुरू केल्या जातील असंही जाहीर करण्यात आलं होतं. आणि त्यासाठी मुकुंदवाडी परिसरामध्ये एक स्मार्ट डेपो आपल्याला उभारायचा आहे असं या मंडळींनी सांगितलं होतं. तर ही सगळी नागरिकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक ठरत आलेली आहे. स्मार्ट बसेसचा या लोकांना उपयोग झालेला नाही. त्याचं कारण असं आहे की काही 1-2-3 मार्ग जर गर्दीचे सोडले तर म्हणजे जिथे नागरिकांना गरज आहे अशा ठिकाणी बसेस धावताना दिसतच नाही आहेत. म्हणजे त्याचे मार्ग कोणी ठरवले, त्याचा काही अभ्यास झाला आहे की नाही, त्याच्यातून म्हणजे त्या अभ्यासाप्रमाणे मार्ग सुरू करून त्याची काही ट्रायल घेण्यात आली आहे की नाही, याच्याबद्दल सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. आता बसचं त्यांनी इंट्रोड्यूस केली आणि मुकुंदवाडीमध्ये स्मार्ट बस डेपो उभारण्याचं जे काही त्या स्मार्ट सिटीमध्ये सांगितलं गेलं, परंतु तसं काहीही झालेलं नाही. या डेपोचं कामसुद्धा अर्धवट आहे. तिथे इलेक्ट्रिक जे चार्जिंग स्टेशन्स उभारायचे होते ते देखील या लोकांना उभारता आलेले नाही आहेत. दुसरीकडे आपण बघतो आहोत की ही जी काही समांतर जलवाहिनी आहे या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी, ज्या पाण्याची लोक चातकासारखी वाट बघतायत गेल्या 20 वर्षापासून हा सगळा राजकीय खेळ चालू आहे शहरातल्या नागरिकांशी, की ही योजना आणायची कशी, मग तिला पैसे कसे आणायचे, मग ही किती क्षमतेची योजना असावी, या प्रत्येक पातळीवरती या मंडळींनी घोळ घालून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ही योजना 2018-19 पर्यंत रखडली आणि शेवटी 18-19मध्ये केंद्र सरकारने या योजनेसाठी निधी देण्याची घोषणा केली, निर्णय घेतला आणि काही राज्य शासनाने पण त्यातला भार उचलण्याचं आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या योजनेच्या कामाला वेग आला. परंतु आता 2018पासून 26पर्यंत म्हणजे आता 8 वर्ष जवळपास या कामाला झाली आहेत आणि अजूनही शहराला पाणी मिळालेलं नाही आहे. या योजनेची चाचणी करताना शहराची जी मूळ पाईपलाईन आहे 1200 mmची, तर ती सुद्धा अनेक वेळा ती फुटती आहे. म्हणजे नवीन 2100 mmची जी काही जलवाहिनी आहे ती या जलवाहिनीच्या बाजूनीच टाकण्यात आलेली आहे. तिची सध्या चाचणी सुरू आहे. तिचं पाणी असं सांगितलं जातं की ढोरकींपर्यंत आलेलं आहे आणि आता ते शहरापर्यंत आणण्याचं म्हणजे आपल्या नक्षत्रवाडीच्या कुंभापर्यंत आणण्याचं आव्हान यांच्यासमोर आहे. या जलवाहिनीची चाचणी सुरू असताना एका ठिकाणी असं लक्षात आलं की तिथे फक्त वॉल आहे, त्याच्या पुढे पाईपच या कंत्राटदारांनी टाकलेला नाही आणि म्हणून तिथपर्यंत पाणी आल्यानंतर तिथे ते फुटलं, कारण पुढे पाईपच नव्हता. आणि मग त्याच्या दुरुस्तीसाठी म्हणून पुन्हा मुख्य जी काही शहराला पाणी पुरवठा करणारी वाहिनी आहे ती पुन्हा बंद ठेवण्यात आली. आत्ताच परत कुठेतरी काल परवा पुन्हा एक वॉल निखळला आणि त्याच्यातून पुन्हा या शहराचा पाणी पुरवठा बंद झाला. तर हा सगळा पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरूच आहे. हे सगळं आपल्याला सांगण्यामागचं कारण हे आहे की या 3 वर्षाच्या काळामध्ये हेच आयुक्त श्रीकांत हेच आयुक्तपदी आहेत. स्मार्ट सिटीचं जे काही त्यांनी प्राधिकरण निर्माण केलं त्याचे पण अध्यक्ष श्रीकांत हेच होते. स्मार्ट सिटीची कामं आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत, त्यामुळे त्या प्राधिकरणाचं काम थोडंसं हलकं झालं आहे असं जरी सांगितलं गेलं असलं तरी मी आत्ता ज्या पद्धतीने ही सगळी कामं सांगितली ही कामं अर्धवट आहेत. म्हणजे भूमिगत मलवाहिनी टाकण्याचा जो काही प्रोजेक्ट होता त्या त्यामध्ये सुद्धा महापालिकेला अपयश आलेलं आहे. शहरातले सगळे नाले अजूनही हा शहराचा मैला वाहून नेत आहेत. या भूमिगत जी काही गटार योजना होती
त्याच्यामध्ये हे पाणी काही सामावू शकलेलं नाही. जागोजागी हे पाणी नाल्यात सोडून देण्यात आलेलं आहे, मैला पाणी, आणि सगळ्या शहराला या दुर्गंधीचा त्रास होतो आहे. आणखीन एक आपल्याला एक लक्षात आणून द्यायचं आहे, ज्याचा आपण रोज अनुभव घेत आहात, की या शहरामधल्या कचरा निर्मूलनाची जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. याआधी जे कंत्राटदार होते त्यांची 31 मार्चमध्ये मुदत संपली असं सांगण्यात आलं, परंतु संपूर्ण मार्च महिन्यामध्ये या कंत्राटदारांनी शहरामध्ये नियमितपणे कचरा उचललेला नाही. कारण आता आपलं कंत्राट संपतं आहे, आपल्याला इथून जायचं आहे, आणि म्हणून त्यांनी या सगळ्या यंत्रणेकडे दुर्लक्ष केलं. ज्या ठिकाणी दररोज कचरा वाहणारी गाडी येत होती त्या वसाहतींमध्ये 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस अशा अंतराने या गाड्या यायला सुरुवात झाली. काही घरांचा कचरा उचलला की ती गाडी भरली जायची आणि ती परत येतच नसे. अशा पद्धतीचं सगळं हे अव्यवस्थापन या कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये आपण अनुभवलं. आणि आता नवीन महिना सुरू होऊन, म्हणजे नवीन कंत्राट सुरू होऊन 5 दिवस झालेले आहेत, परंतु अजूनही नव्या कंत्राटदाराला या शहराची व्यवस्था, रचना, या कचरा संकलनाची व्यवस्था ही काही त्याला लावता आलेली नाही. वास्तविक जुनं कंत्राट संपायच्या आधीच 15 दिवस, महिनाभर त्यांनी जर तयारी केली असती तर या शहरातले सगळे रूट्स, कचरा कसा गोळा करायचा, किती वाहनं लागणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्या कंत्राटदाराला आला असता. आणि हे कंत्राट देखील पुन्हा एक गुजरात मधल्या कंपनीला देण्यात आलेलं आहे. तर हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. परंतु सगळ्या आघाडींवर या महापालिकेला अपयश आलेलं असताना अशा आयुक्तांना केवळ जलवाहिनी, ती जी काही नवीन योजना आहे त्याच्यासाठी आम्हाला ठेवायचं आहे, हा जो काही मंत्र्यांचा, नगरसेवकांचा, माजी महापौरांचा युक्तिवाद होता तो अत्यंत कुचकामी होता. कारण ही जी काही योजना तयार केली, म्हणजे राबवली जाते ती म्हणजे जलसंपदा विभागाकडून ती योजना राबवली जाते. त्याच्यामध्ये महापालिकेचा अत्यल्प असा सहभाग आहे आणि केवळ चमकोगिरी म्हणून त्या महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी त्या सगळ्या जायकवाडीवर ते नेहमी गेलेले आहेत. तिथे संप वेल वगैरे त्याची पाहणी केलेली आहे, तिथे जलपूजन केलेलं आहे. हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की या सगळ्या मंडळींनी आश्वासन दिलं होतं की हा उन्हाळा आम्ही संभाजीनगरकरांना पाण्या वाचून घालवू देणार नाही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी मिळेल असं या मंडळींनी सांगितलं होतं. दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथेच एका पत्रपरिषदेमध्ये असं सांगितलं होतं की अनेक टाक्यांची कामं बाकी आहेत, शहरातल्या अंतर्गत वाहिन्यांची कामं बाकी आहेत, त्यामुळे 1 ते 1.5 वर्षापर्यंत ही योजना काही सुरू होणार नाही. म्हणजे आपण लक्षात घ्यावं, इतकं सगळं असून देखील आपण परत याच मंडळींना, सत्ताधाऱ्यांना महापालिकेवरती बसवलं आहे आणि एका अधिकाऱ्याच्या बदलीसाठी ही मंडळी आता, म्हणजे बदली रद्द करण्यासाठी ही मंडळी अशी सगळी धडपड करत आहे. वास्तविक आपण बघतो आहोत की आपल्या महानगरपालिकेने अनेक सक्षम असे आयुक्त बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये 2-3 नावं मला निश्चित घ्यावी वाटतील की पूर्वी कृष्णा भोगे हे आपल्याकडे आयुक्त होते. अत्यंत साधा, काटेकोर, अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीचे हे आयुक्त आपल्या शहरामध्ये होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शहराच्या सुशोभीकरणावर जो काही भर दिला होता त्याचे अनेक प्रतिकृती आपल्या चौकाचौकांमध्ये आजही आपल्याला दिसतात. त्यांनी अतिक्रमणांचे असो किंवा शहरातल्या स्वच्छतेचं असो, रस्ता रुंदीकरणाची असो, अशी अनेक कामं त्यांनी अगदी काटेकोरपणे इथे पार पडली. त्यांच्या वेळेस देखील लोकनियुक्त अशा प्रकारचे प्रशासन आपल्याकडे होतं, परंतु कोणाच्याही दबावाला भीक न घालता त्यांनी अत्यंत स्वतंत्रपणे आणि बाणेदारपणे काम केलं. मी जर माझ्या एखाद्या वैयक्तिक कामासाठी जात असेल किंवा कौटुंबिक कामासाठी जात असेल तर महापालिकेचं वाहन मी वापरणार नाही. माझ्या वैयक्तिक कौटुंबिक कामासाठी मी महापालिकेची नोकरदार यंत्रणा वापरणार नाही. अशा पद्धतीचा त्यांचा पूर्ण इथलं टेन्युअर राहिलेलं आहे. त्यांनी या नियमांवर त्यांनी ते काम केलं, त्यामुळे ते कधीही कुठल्याही बाजारपेठेमध्ये हातात पिशवी घेऊन भाजी किंवा घरगुती साहित्य खरेदी करताना आपल्याला दिसत होते. म्हणजे हे तर केवळ त्यांचं साधेपणा आणि याच्या गोष्टी आहेत, परंतु नियमबाह्य कामांना त्यांनी कधीही थारा दिला नाही आणि कुठल्याही नगरसेवक किंवा मंत्री किंवा आमदारांच्या दारात जाऊन ते कधी बसले नाही. त्यानंतर आपल्याकडे ओमप्रकाश बकोरिया म्हणून एक खूप सक्षम असे आयुक्त येऊन गेले, परंतु त्यांना फार काळ इथं काम करू दिलं गेलं नाही. त्याचं कारण असं होतं की ते अत्यंत काटेकोरपणे, नियमबद्धपणे
आणि कायद्याला धरून सगळी कामं इथे करायची आणि कुठलंही बेकायदा काम खपवून घेत नव्हते, म्हणून त्यांना इथून लवकर जावं लागलं. तर अशा ज्या काही त्यापूर्वी एक दिलीप बंड नावाचे अधिकारी आपल्याकडे होते. म्हणजे ते विभागीय आयुक्त होते, परंतु काही महिने 6 महिने जवळपास महानगरपालिकेचा जी सूत्र पदभार त्यांच्याकडे होता, परंतु त्यांना देखील 6 महिन्यातच इथून निघून जावं लागलं. त्यांनी अनेक अतिक्रमणं कुठल्याही बड्या धेंडांचं मुलाईजा न बाळगता बाजूला केली आणि या शहरातले रस्ते रुंद केले. त्यानंतर पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या 50 वर्षामध्ये ज्या रस्त्याचं रुंदीकरण कधीही होऊ शकलेलं नव्हतं, त्या टिळक पथाचं रुंदीकरण त्यांनी करून दाखवलं. आणि हा टिळक पथ पूर्ण तसंच गुलमंडी ते बलवंत वाचनालय या रस्त्याचं रुंदीकरण त्यांनी करून दाखवलं आणि ते अत्यंत आव्हानात्मक अशा प्रकारचं काम होतं. तर या शहरावरती छाप पाडणारे असे अनेक आयुक्त आपल्याला लाभले. त्यांच्या बदलीच्या वेळी मात्र कुठलाही मंत्री, आमदार किंवा नगरसेवक पुढे झाला नाही की यांची बदली तुम्ही करू नका, किंवा लोकांनी देखील असं कधीही आंदोलन उभं केलं नाही की यांची बदली तुम्ही रद्द करा. परंतु यावेळेस आपण बघतो की या जी श्रीकांत यांच्यासाठी म्हणून ही सगळी यंत्रणा सक्रिय झालेली आहे आणि त्यांना जरी अपयश आलेलं असलं तरी या आपले जे काही लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत त्यांचं पितळ सगळं त्यांच्या या हालचालींमुळे, त्यांच्या या प्रयत्नांमुळे उघडं पडलेलं आहे. वास्तविक अधिकारी येतात, 3 वर्षाचं त्यांचं टेन्युअर असतं IAS अधिकाऱ्यांचं, आणि ते पूर्ण झाले की त्यांना बदलीच्या ठिकाणी जावं लागतं. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये आपण बघतो की या महापालिकेमध्ये लोकनियुक्त प्रशासन नव्हतं. निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत आणि आत्ताच पदाधिकारी आलेले आहेत. त्यामुळे हा पूर्ण एकछत्री कारभार या महापालिकेवर आणि स्मार्ट सिटी प्रकल्पावरती जी श्रीकांत यांचा होता. त्यांच्यावरती सत्ताधारी आमदार प्रशांत बंब, गंगापूरचे आमदार, यांनी अनेक आरोप केलेले आहेत. म्हणजे अगदी 12-12 लाख रुपयाचं साहित्य यांनी स्वतःच्या बंगल्यासाठी म्हणून खरेदी केलं, अशा पद्धतीचे ते आरोप आहेत. या महानगरपालिकेमध्ये आर्थिक पारदर्शकता नाही आहे, अनेक घोटाळे झाले आहेत, हे आरोप त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये केले. त्यावेळेस असं वाटलं होतं की काहीतरी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे ते मानले जातात, त्यामुळे या महानगरपालिकेची चौकशी सरकारकडून केली जाईल. परंतु तसं काहीही घडलं नाही. त्यानंतर आयुक्त श्रीकांत यांनी देखील असं सांगितलं की ही जेव्हा खरेदी झाली माझ्या बंगल्यासाठी तेव्हा मी इथे नव्हतो, त्यामुळे याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु मी या संबंध खरेदीची चौकशी करेन आणि दोषी लोकांवरती कारवाई करेन. त्याची चौकशी झाली की नाही झाली हे काही बाहेर आलं नाही आणि कोणावर कारवाई झाली हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण इथल्या मीडियानी त्यांना असा प्रश्न कधीच विचारला नाही आयुक्तांना की तुम्ही असं म्हणाला होतात की या सगळ्या साहित्य खरेदीची तुम्ही चौकशी करणार आहात, त्या चौकशीचं काय झालं. असं काही घडलं नाही. बंब यांनी अजून एक असा आरोप केलेला होता की 32पेक्षा जास्त रिटायर्ड अधिकाऱ्यांना या आयुक्तांनी महानगरपालिकेमध्ये नेमलं आहे. तर हे जे कोण सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांना या महापालिकेचा, या शहराचा सगळा अनुभव आहे, त्यांना माहिती आहे आणि त्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून आपण त्यांना घेतलं, असं स्पष्टीकरण आयुक्तांनी त्यावेळेस दिलं होतं. परंतु आपण बघतो की म्हणजे जी अनास्था, महापालिकेतला गैरव्यवहार, भ्रष्टाचार हा सगळा सुरूच आहे आणि गेल्या 25-30 वर्षापासून जी काही त्या भ्रष्टाचाराची ग्रॅव्हिटी होती ती तशी कायम आहे, नव्हे ती काही प्रमाणामध्ये वाढलेली पण आहे. परंतु या सगळ्यावरती पांघरून घालण्यासाठी म्हणून या सगळ्या निवृत्त मंडळींचा उपयोग यांनी खुबीने करून घेतला, असा आरोप बंब यांनी केलेला आहे. अर्थात एखाद्या अधिकाऱ्यावरती आमदारांनी आरोप करणं हा खूप गंभीर विषय आहे, परंतु तो प्रशासन किती गांभीर्याने घेतं हे महत्त्वाचं आहे. आता आपल्याला लक्षात येतं आहे की म्हणजे शासनाने यांच्यावर झालेले सगळे आरोप जे आहेत ते केराच्या टोपलीत का टाकले असावेत, कारण सत्तेमधले जे काही इथे मंत्री आहेत, स्थानिक 2 मंत्री आहेत, या दोघांनी या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केलेला होता आणि सरकारने जरी लक्ष घालायचं ठरवलं असतं तरी या मंडळींनी कदाचित यांचीच बाजू लावून धरली असती आयुक्तांची. त्यामुळे असं वाटतं मला की या गैरव्यवहारांची काही चौकशी झालेली नाही आणि अशा आयुक्तांनी काही चांगली कामं नक्कीच केलेली आहेत. या शहरामध्ये काही रस्ते तयार केलेले आहेत, अनेक भागातली अतिक्रमणं हटवलेली आहेत,
परंतु परत त्यातही त्यांच्यावरती असा एक आरोप केला जातो की ही अतिक्रमणं त्यांनी गोरगरिबांची फक्त हटवली. धनाढ्य किंवा बलाढ्य जी काही मंडळी आहेत शक्तिशाली या शहरातली, त्यांच्या अतिक्रमणांना धक्का लावण्याचं धाडस या आयुक्तांनी दाखवलेलं नाही. आणि तसं दिसलंही आहे आपल्याला. काही बाबतीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने देखील या आयुक्तांना फटकारलेलं आहे की तुम्ही नियम फॉलो न करता काही अतिक्रमणं काढलेली आहेत, त्यामुळे काही ठिकाणी या अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देखील मिळालेली आहे. तेव्हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की असं काय या आयुक्तांनी केलं गेल्या 3 वर्षात की त्यांच्या बदलीला ही सगळी मंडळी विरोध करते आहे. तर थोडंसं आपल्याला समजून घेण्याच्या त्या गोष्टी आहेत. जाहीरपणे आपण बोलू शकत नाही जोपर्यंत हातात पुरावे येत नाहीत, परंतु निश्चित काहीतरी यामध्ये काळबेरं होतं. मंत्र्यांच्या ते अगदी आवडते होते, जवळचे होते, घनिष्ठ होते आणि म्हणूनच मंत्र्यांनी जाहीरपणे हे सांगून टाकलं होतं की आम्ही यांची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. अर्थात मुंबईतल्या प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी या मागणीला काही थारा दिलेला दिसत नाही आणि सध्या ते त्यांना ज्या पदावरती तिथे नेमणूक मिळालेली आहे त्या पदावरूनच ते या जलवाहिनीचं काम बघतील असं सांगून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या भाटांची बुळवण केली आहे असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं आपण नक्की कॉमेंटमध्ये हे नमूद करावं. या शहराच्या विकासासाठी म्हणून नवीन आयुक्त निश्चितपणे चांगलं काम करतील. ताज्या दमाचे आयुक्त आहेत, कोल्हापूरमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे आपण अशी अपेक्षा करूया की नव्या आयुक्तांकडून अधिक चांगलं काम या शहरासाठी घडेल. धन्यवाद.